व्हेरी व्हेरी वॉर्म वेलकम. व्हेरी गुड मॉर्निंग. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या मॉर्निंग मेडिटेशन सेशन्स मध्ये. Good morning, brother. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. तर आजचा आपला टॉपिक आहे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आपला टॉपिक आहे थर्ड आय अफर्मेशन्स. आपण मागील काही दिवसापासून डेली प्रत्येक चक्रावर आपण त्याचं एक्सप्लेनेशन आणि त्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी इन द फॉर्म ऑफ अफर्मेशन्स काय आहेत त्यावर आपण बघून राहिलो. तर ह्या सिरीज मध्ये आपलं आजचं सिक्स चक्र, थर्ड आय चक्र, याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी किंवा याचे पॉझिटिव्ह जे ऍट्रिब्यूट आहेत ते आपल्या लाईफमध्ये ऍक्टिव्हेट कसे करता येईल यावर आपण लक्ष देऊ. ऍक्च्युली थर्ड आय चक्र हा आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिकरित्या खूप जास्त चांगल्या पद्धतीने काम करते. पण ह्या चक्राचं किंवा ह्या क्षेत्राचं जर आपण वर्णन करू तर याला थर्ड आय चक्र हे नाव इंग्लिश मध्ये दिलेलं आहे. रिअल आपलं याच्यात नाव काय आहे? आज्ञा चक्र. आज्ञा चक्र ह्या शब्दातच या सगळ्या ह्या चक्राचं जे वर्किंग आहे ते यामध्ये सांगितलेलं आहे. आज्ञा. आज्ञा म्हणजे काय? ऑर्डर, आदेश. आपण जेव्हाही कोणा व्यक्तीला काम सांगतो आपण काय म्हणतो? दिस इज माय ऑर्डर. ही माझा आदेश आहे. म्हणजे समोरचा व्यक्ती समोर काही ऑप्शनच नाही आहे फॉलो करण्याशिवाय. त्याला काम करणे आहे म्हणजे काम करणेच आहे, इच्छा असो किंवा नसो. दिस इज ऑर्डर. एक वेळा आदेश पारित झाला की त्या आदेशानुसार जे कमांड दिलेले असतील, इन्स्ट्रक्शन दिलेले असतील, त्या इन्स्ट्रक्शनला समोरच्या व्यक्तीने ऍज इट इज फॉलो करणे आहे. बस झालं. तर आज्ञाचक्र आपल्या शरीरामध्ये काय रोल प्ले करताय? पूर्ण शरीराची जे कमांडिंग आहे, आपल्या शरीराचं पूर्ण संचालन, आपल्या मनाचं पूर्ण संचालन आणि आपल्या विचारांचं पूर्ण संचालन. जेव्हा हे शरीर, मन, हे विचार, आपल्या भावना, आपले चित्त यावर तुमचं स्वतःचं म्हणजे माझं स्वतःचं कंट्रोल जर नाही राहणार तर ऑटोमॅटिकली हे सगळे ते सगळे क्षेत्र आपल्या मर्जीनुसार वर्क करणे सुरू करून देईल. विचार चालू आहे, विचारच चालू आहे. मनात काहीतरी गोष्ट सुरू आहे, सुरूच आहे. चित्त भटकून राहिलं, भटकूनच राहिलं. शरीर आळशी झालं, पडूनच आहे. खाणं सुरू केलं, खाऊनच राहिला. बोलणं सुरू केलं, बोलतच आहे. तर ऍक्च्युली होऊन काय राहिलं? तुमच्या शरीरावर, मनावर, विचारांवर, तुमच्या भावनांवर, तुमच्या चित्तवर तुमचं कंट्रोल नाही. आणि जेव्हा तुम्ही म्हणता, समजा एक तुम्ही ऑर्डर दिली, उद्या सकाळी मला 5 वाजता उठायचं आहे.
आणि झोपले. तुमच्या शरीर मनानुसार, म्हणजे त्या ऑर्डरनुसार तुमचे शरीर आणि मन काम करते. बरोबर तुम्हाला 4:30, 4:45 असा मधात एक जाग येईल. पण जसा तो जाग येईल ना, तुम्ही काय म्हणाल, अरे 5 वाजायला 15 मिनिट बाकी आहे. एक काम करतो, थोडस डोळा लावून देतो. जसा डोळा लागला, माहित पडलं 6:30 वाजले. गेला क्लास. ह्या घटना होते कशा? तुम्ही कमांड दिली, एक्झॅक्टली त्या कमांडवर तुमच्या थर्ड आयने तुम्हाला सिग्नल पाठवून दिलं. पण बॉडी, माइंड, तुमचे इमोशन्स, तुमचे स्वप्न, जे तुमचं चित्त, त्यांनी काय म्हटलं, अरे ठीक आहे ना, 15 मिनिट बाकी आहे ना, तोपर्यंत आपलं स्वप्न क्लिअर करून घेतो. थोडंसं अंग दुखत आहे, बस थोडंसं रेस्ट करून घेतो. तर एक चांगला थॉट आलेला आहे, चांगली प्लॅनिंग सुरू आहे माइंडमध्ये, याला एक वेळा क्लिअर करून टाकतो. इमोशन्स चालू आहे, मजा येऊन राहिली, आळस, वाव, थंडी आहे, अंगावर घेऊन झोपून जातो. काय झालं? तुमच्या माइंड, बॉडी, थॉट, इमोशन्स, ऍक्शन यावर तुमचं स्वतःचं कंट्रोल राहिलं नाही. जसं कंट्रोल लूज झालं, तुमच्या लक्षात येईल की आता तुमची बॉडी तुमच्या थॉट प्रोसेसला, तुमच्या कमांडला, तुमच्या विजनला किंवा तुमच्या गोलनुसार हे वर्क नाही करत आहे. हे तुमच्या लक्षात येईल क्लिअरली. म्हणजे इथे आपल्याला लक्षात येत आहे की आपले खालील 5 चक्र, आपल्या शरीरातील पंचमहाभूत, म्हणजे जल, अग्नी, वायू, पृथ्वी, आकाश, हे 5 तत्व, 5 चक्र, त्यानंतर रज, तम, सत्व हे गुण, यांच्या आधारावर जे बाकी शरीराचं संचालन आहे, रक्त आहे, म्हणजे पूर्ण शरीराची पूर्ण बॉडी आहे समजून घ्या त्याच्यामध्ये, ते सगळं सिस्टम झालं. तुमचं माइंडचं पूर्ण सिस्टम झालं. ब्रेनचे अलग अलग पार्ट, अलग अलग प्रकार काम करण्याचे. तुमचं कामनेस, डीपनेस, शांतता, तुमच्या मनाची अवस्था, ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टींवर कमांड कोणाची आहे, प्रभुत्व कोणाचं आहे? मग लक्षात येईल थर्ड आय, आज्ञाचक्र. म्हणून हे चक्र खूप जास्त विशेष आहे. आणि मेडिटेशन मध्ये प्रत्येक मास्टर तुम्हाला ह्याच पॉइंटवर फोकस करायला लावेल. ऍक्च्युली ची जागा कुठे आहे? जसं आपण इकडे साईडने बघितलं, इथून इतकं आतमध्ये, इथून एवढं खाली, सेंटर पार्ट, म्हणजे इथून इतकं आतमध्ये, मध्यभाग, पिट्युटरी ग्लॅन्ड, पिनियल ग्लॅन्ड, थायमस, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत. मेडुला, ज्याला छोटा मेंदू म्हटलं जाते, ती ही जागा आहे. आणि त्या ठिकाणी कनेक्ट आहे त्या मेडुलाच्या थ्रू हा स्पाइन. त्या सेंटर स्पॉट मध्ये, मधात, अंदर, इथे तुमची क्रिया जनरेट होते. थ्रू मेडुला हे पास ऑन होते तुमच्या स्पाइन मधून. आणि ते न्यूरॉन्स तुमच्या पूर्ण शरीरामध्ये ते सिग्नल पाठवतात की माइंड मधून ही कमांड आली आहे, काम करा. पण ज्या वेळेस तुमचं आज्ञाचक्र इतकं पोटेन्शियल नाही आहे की ती सिग्नल तुम्ही देऊ शकता, तर तुमचे विचार फक्त विचारच राहून जाते. तुमच्या प्लॅनिंगच राहते. ऍक्शन ओरिएंटेड कधीच होत नाही. कारण की पूर्ण बॉडी पर्यंत सिग्नलच गेला नाही.
तर ह्या गोष्टी जर तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला क्लिअर करायच्या असतील, फुल फॉर्म मध्ये, फुल फोर्स मध्ये, फुल फोकस, तुम्हाला जर एखाद्या ध्येयावर काम करायचं आहे, तर खालील 5 चक्र जितके महत्वाचे आहेत, ती त्यांच्याहून महत्वाचं आज्ञाचक्र आहे. आपापल्या चक्राचं पूर्ण महत्व आहे, पण कमांडिंग चक्र आज्ञाचक्र असल्यामुळे आपल्याला ह्या चक्रावर जास्त फोकस करायचा आहे. हे चक्र जर डिस्टर्ब झालं तर काय होते? आपले इंट्युशन पॉवर आणि इन्साइटफुल म्हणजे दूरदृष्टी, कोणत्याही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन, आणि भविष्यामध्ये काही गोष्टी होऊ शकतात त्याचा आभास, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या खतम होऊन जाते. याच्या जागेवर चुकीचे आभास होणं सुरू होऊन जाते, भूत प्रेताचे अनुभव सुरू होऊन जाते, वाईट स्वप्न पडणे, वाईट विचार करणे, कोणत्याही गोष्टीकडे चुकीच्या दृष्टिकोनाने बघणे, ह्या सगळ्या गोष्टी. आय सी क्लिअरली, आय थिंक क्लिअरली म्हणजे लाईफमध्ये क्लिअरिटी नसते. ज्याचा थर्ड आय चक्र ब्लॉक आहे, तुम्ही हो म्हणाल तो नाही म्हणाल, कारण की त्याला समजूनच नाही राहिलं की समोरचा व्यक्ती हे कर कशासाठी म्हणत आहे. तो ब्लॉक आहे पूर्णपणे, तो बघू शकत नाही, त्याच्या समोर डोळ्यासमोर पडदा आहे असं समजा. इमॅजिनेशन म्हणजे काय तर, स्ट्रॉंग इमॅजिनेशन म्हणजे प्रत्येक गोष्टीला पॉइंट टू पॉइंट, फॅक्ट टू फॅक्ट एकदम नजरेसमोर आणणे. जसं काही तुम्ही पूर्ण एक प्लॅनिंग एका नजरेत बघून राहिले, आणि त्याच्यानंतर आपण म्हणतो की ह्या व्यक्तीला कसं माहित की 5 वर्षानंतर अशा अशा प्रकारचं स्ट्रक्चर, अशा अशा प्रकारची बिल्डिंग, अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी होणार आहे. अख्खं इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्या माइंडमध्ये असते इन डिटेल. त्याचे इमॅजिनेशन एवढं क्लिअर असते की ते पूर्ण बघून घेते, एंट्री गेट पासून सगळं. ते कसं असलं पाहिजे, जागा किती असली पाहिजे, स्पेस किती असला पाहिजे, पार्किंग किती असलं पाहिजे, गार्डन किती असलं पाहिजे, पोर्च किती असला पाहिजे, बिल्डिंगचं स्ट्रक्चर कसं, किती मोठं, कोणता कलर, काय, सगळं सगळं त्याला असं पटपट पटपट दिसून पडते. ज्यांना हे दिसून पडते ना, ते पॉवरफुल इमॅजिनेशन वाले लोक आहेत. आणि ज्यांना काहीच दिसत नाही, कितीही समजून सांगा, त्याला मला काही समजून नाही राहिलं, त्यांचं ब्लॉक आहे. अवेअरनेस, अवेअरनेस मध्ये मोमेंट टू मोमेंट एक्झॅक्टली तुम्हाला आता काय बोलायचं आहे, काय करायचं आहे, कोणती ऍक्शन घ्यायची आहे, एका नजरेत पूर्ण घराला स्कॅन करणे, कोणती गोष्ट कुठं आहे नोट डाऊन करणे. आणि थोड्या वेळानंतर जर एखादा व्यक्ती आला, अरे मला माझं हे नाही, पर्स नाही दिसत आहे, समजून नाही राहिलं कुठं ठेवलं, कुठं ठेवलं, आणि तुम्ही अनोळखी व्यक्ती त्याच्या घरात बसून त्याला सांगा, बाबू त्या साईड मध्ये तिकडे जाऊन बघ, तिथे तुझा पर्स आहे. जाऊन बघितली, सर तुम्हाला कसं माहित? अवेअरनेस. अवेअर झालो आपण, जागरूक झालो. ही जागरूकता तुम्हाला तुमच्या कर्म क्षेत्रामध्ये किंवा तुमच्या मेडिटेशनच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला समोर समोर घेऊन जाते. तर इथे अफर्मेशन कसे बनते बघा. आय एम इन्साइटफुल अँड इंटिट्यूड, म्हणजे मी, इंटिट्यूड म्हटलं आभास, मला पूर्व कल्पना येतात. इनसाइटफुल, दूरदृष्टी माझ्याकडे आहे. आय एम इन्साइटफुल अँड इंटिट्यूड. आय सी क्लिअरली, आय थिंक क्लिअरली. जेव्हा मी ऑरा चेक करतो किंवा नॉर्मल मी माझं त्या सेन्सद्वारे जेव्हा कोणा व्यक्तीकडे बघतो किंवा त्याचं अनालिसिस करतो, ऍक्च्युली काय करून राहिलो मी, क्लिअरली सगळं बघत आहे. आता अशा वेळेस काय आहे की ऍज अ नॉर्मल ह्युमन बिईंग मी प्रत्येक वेळेस त्या गोष्टी करत नाही, की प्रत्येक वेळेस मी बोलणं सुरू केलं, प्रत्येक वेळेस मी जजमेंट करत आहो, किंवा प्रत्येक वेळेस मी काहीतरी नॉलेज वाचण्याचा प्रयत्न करतो, नाही. जसं चालते तसं चालू द्या.
तिथे मी बोलत नाही. पण असा याचा अर्थ हा होत नाही की मला काही समजून नाही राहिलं किंवा मला काही माहित नाही. जे नॉर्मल लोकांना माहित आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त माहित राहते. हे त्या थर्ड आयचं एक गुण आहे, की तुम्ही बियॉन्ड लिमिट, बियॉन्ड बाउंड्रीज बघून येता. तुम्हाला खूप सारे कन्सेप्ट माहित असते एकाच विषयावर. त्यामुळे तिथे तुम्ही कोणासोबत भांडण नाही करत. क्लिअर झाले तुम्ही तुमच्या लाईफमध्ये. आय सी क्लिअरली, आय थिंक क्लिअरली. माय इमॅजिनेशन इज सो पॉवरफुल. जेव्हाही तुम्हाला प्लॅनिंग करायची आहे, कल्पना करायची आहे, किंवा एखादी थॉट प्रोसेस पॉझिटिव्हली जनरेट करायची आहे, त्यावेळेस तुम्ही हा अफर्मेशन टाकू शकता. आय माय इमॅजिनेशन इज सो पॉवरफुल. हळूहळू तुमची थॉट प्रोसेस पूर्ण क्लिअर होईल आणि वन पॉइंटेड होणं सुरू होऊन जाईल. आय एक्सपांड माय अवेअरनेस. मी माझी जागरूकता किंवा मी माझ्या जागरूकतेचा विस्तार करत आहोत. आय एक्सपांड माय अवेअरनेस. ही जी अवेअरनेस एक्सपान्शन होत आहे, हे आपल्यासाठी खूप जास्त आवश्यक आहे. तुमचं स्वतःच्या लाईफमध्ये काय होत आहे, तुमच्या शरीरामध्ये काय होत आहे, तुमच्या मनामध्ये काय होत आहे, तुमच्या जीवनात काय होत आहे, तुमच्या आजूबाजूला काय होत आहे, तुमच्या पास्टमध्ये काय झालं, फ्युचरमध्ये काय होऊ शकते, हे अवेअरनेस आहे तुमचं. आणि त्या फ्युचर घटनेला नजरेसमोर ठेवून तुम्ही आज क्रिया करत आहे. नंतर कोणी व्यक्ती म्हणे की अरे वाव, काय तुझं अवेअरनेस होते यार. तुला तेव्हाच माहित होतं की ह्या स्टॉकमध्ये किंवा ह्या प्रॉपर्टीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली, तुला फ्युचरमध्ये खूप फायदा होईल. नाही यार, आम्हाला पण ऑपॉर्च्युनिटी आली होती, पण आम्ही त्यावेळेस अवेअर नव्हतो. हे वर्ड डे टू डे लाईफमध्ये आपण बोलतो. आम्हाला सुद्धा आलं होतं ते पॉम्पलेट आमच्या घरी. ते आमच्याशी भेटले होते. त्यांनी सांगितलं होतं की आपल्या एरियामध्ये चांगला प्रोजेक्ट येत आहे, तुम्ही एक काम करा, इथे जॉईन करा. लँड डेव्हलपमेंटचं प्रोजेक्ट आहे. फार कमी पैशामध्ये चांगली प्रॉपर्टी मिळत आहे आणि पूर्ण क्लिअर प्रॉपर्टी आहे. आपण म्हणत आहे की असं होते का, इतकी वस्ती वाढन काय, त्या कोपऱ्यात कोण जाईन जंगलात राहासाठी. नाही घेतली प्रॉपर्टी. दुसऱ्या व्यक्तीने चार चार पाच पाच प्लॉट एका लाईननं घेऊन टाकले. आज त्याच्यापाशी 10,000 15,000 स्क्वेअर फूटचा एरिया आहे. अरे आपल्यापाशी काहीच नाही. जेव्हा त्या दोन व्यक्तीची भेट होते, ते म्हणते यार तुम्ही खरंच, तुमचा दूरदृष्टी खूप छान होती. तुम्ही क्लिअरली बघून घेतलं की फ्युचरमध्ये काय होणार आहे. तुमची थॉट प्रोसेस खूप क्लिअर होती हा. आणि तुमचं इमॅजिनेशन पण खूप स्ट्रॉंग होतं. तुम्हाला माहित होतं की आजपासून 15 वर्षानंतर जेव्हा आपल्या शहरामध्ये भीड वाढेल, तर लोक आउटर साईडमध्ये जाईल. आणि बघा सर, काय मस्त तुमचा एरिया डेव्हलप झाला. शिट, त्यावेळेस मी जर अवेअर असतो ना, मी पण केलं असतं. बघा, मी एका स्टोरीमध्ये पूर्णचे पूर्ण अफर्मेशन घेतले. ऍक्च्युली हे अफर्मेशन नाही आहे, आपल्या लाईफचा पार्ट आहे. आणि जेव्हा एखादा फेल्युअर व्यक्ती, हारलेला व्यक्ती जेव्हा आपल्यासोबत बोलते ना, एक्झॅक्टली तो हेच वाक्य बोलते, पण निगेटिव्ह रूपात. आणि एखादा सक्सेसफुल व्यक्ती आपल्यासोबत मिळते, त्याच्यासोबत चर्चा होते, तर हेच वाक्य तो पॉझिटिव्ह रूपात बोलते. मग सक्सेसफुल व्यक्ती जर हे वाक्य पॉझिटिव्हली बोलत आहे, तर त्याच वाक्यांना जर पॉझिटिव्हली आपण अफर्म करणं सुरू करून दिलं, तर मला सांगा, सेम एनर्जी आपण आपल्या लाईफमध्ये डेव्हलप करू शकतो की नाही करू शकत? आन्सर आहे यस, करू शकतो. हेल्थ स्टेटमेंट. माय थर्ड आय चक्रा इज कम्प्लिटली बॅलन्स. आय एम intuitive person.
आय हॅव क्लिअरिटी ऑफ थॉट्स किंवा आय हॅव क्लिअर थॉट, आय हॅव क्लिअर विजन, आय एम इमॅजिनेटिव्ह. हे सगळे हेल्थ स्टेटमेंट आहे थर्ड आय चक्राचे. जर कोणी व्यक्ती इंटिटिव्ह आहे, क्लिअर थॉट मध्ये आहे, क्लिअर विजन मध्ये आहे, इमॅजिनेटिव्ह आहे, याचा अर्थ थर्ड आय चक्र त्याचं कम्प्लिटली बॅलन्स आहे, हेल्दी आहे. ओके. तर हे आज्ञा चक्राचं अफर्मेशन वाईज याचं एक्सप्लेनेशन होतं. आय होप सर्वांना जी मी एक छोटीशी स्टोरी सांगितली, त्या स्टोरीच्या द्वारे टोटल अफर्मेशन तुमच्या लक्षात आले असेल की हे वाक्य निवड अफर्मेशन नसून आपल्या लाईफचा एक पार्ट आहे. आणि जे लोक अचिव्हर्स आहेत, सक्सेसफुल आहे, ज्यांच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी प्रॉपर वेनी चांगल्या पद्धतीने चालत आहे, ते सगळे लोक ऑन थर्ड आय बॅलन्स आहे. भले त्यांना अध्यात्माचं काही नॉलेज नसेल, पण त्यांना शरीराचं, मनाचं, थॉटचं, तुमच्या चित्तचं, इमोशनचं कंट्रोलिंग आहे, बॅलन्सिंग आहे. त्यांच्या माइंडवर, जे आपण माइंड म्हणतो, माझ्या माइंडमुळे सगळं चालते, ऍक्च्युली माइंड नाही आहे, तो थर्ड आय आहे. तो थर्ड आय तुमच्या माइंडला कमांड देत आहे. माइंड तशी सिग्नल्स जनरेट करत आहे, तसे थॉट जनरेट करत आहे. पण ही पॉवर आहे तुमच्या थर्ड आयची. नोईंगली अननोईंगली त्या व्यक्तीचा थर्ड आय स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेट आहे. म्हणून तो व्यक्ती लहानपणापासून असेच निर्णय घेत जाते की हळूहळू 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 तुम्ही बघा की तो सक्सेसकडे जात आहे. आणि एखाद्या व्यक्तीच्या जीवनात स्ट्रगल आहे, फेल्युअर वर फेल्युअर आहे, आणि त्याचा थर्ड आय ऍक्टिव्हेट आहे, तो त्या फेल्युअर मधून पण अनालिसिस करेल एक्झॅक्टली काय होऊन राहिलं, आणि तिथून तो अँसर शोधून आणेल आणि मग लाईफला सक्सेस मध्ये घेऊन येईल. तरी सुद्धा तुम्हाला थर्ड आय ऍक्टिव्हेशनची गरज आहे. तर थर्ड आय ऍक्टिव्हेट करण्यासाठी नॉर्मली आपण काय बघितलं? मेडिटेशन करणे हा ते एक भाग आहे. फोकस ऑन युअर थर्ड आय, कॉन्सन्ट्रेट ऑन युअर थर्ड आय. जेव्हाही तुम्हाला एक विशेष स्वप्न पडतात, त्याला लुसिड ड्रीम म्हटलं जाते. म्हणजे झोपीत जाण्याच्या त्या मोमेंटमध्ये आणि झोपेतून उठण्याच्या मोमेंटमध्ये, जेव्हा डोळे अर्धे उघडे अर्धे बंद असते आणि अचानक डोळे क्लोज होते आणि आपण एखादं स्वप्न दिसते 10-15 मिनिटाचं, ठीक आहे, त्याला लुसिड ड्रीम म्हटलं जाते. ते खरे स्वप्न असतात. कॅन्डल गेजिंग, जे मी तुम्हाला सांगतो, त्राटक करा दिव्यावर, यामुळे थर्ड आय ऍक्टिव्हेट होते. यूज क्रिस्टल्स, क्लिअर कॉर्ड्स, हे क्रिस्टल आहे ज्यामुळे आपलं थर्ड आय फार छान ऍक्टिव्हेट होते. अरोमा थेरपी, ठीक आहे, हे तर समजा इसेन्शियल ऑइल किंवा एखादी छान अगरबत्ती हे आहे. डिक्लिफाय युअर पिनियल ग्लँड, जेव्हा आपण म चा उच्चार करतो, तर हे व्हायब्रेशन जे होतात ना ह्या ठिकाणी, यांनी हे जागा होते गरम. आणि आतमधले पिनियल ग्लँडच्या जवळपास जे कॅल्सिफिकेशन झालेलं आहे, जे कॅल्शियम आणि हे लेअर क्रिएट झालेली आहे, ती लेअर ह्या मेडिटेशन प्रोसेसमुळे काय होते, बर्नआउट होते. तिथलं फॅट पूर्ण खतम होऊन जाते, तिथला कफ पूर्ण रिलीज होते, आणि पिनियल ग्लँड टोटली ऍक्टिव्हेट होऊन जाते पॉवरफुली वर्क करण्यासाठी, है ना. ते हे डिटॉक्सिफिकेशन ऑफ थर्ड आय किंवा पिनियल ग्लँड आहे. बाकी ग्राउंडिंग म्युझिक आहे, अफर्मेशन आहे, मंत्रास ओम हा मंत्रमुळे हा चक्र ऍक्टिव्हेट होते. व्यायामाचे प्रकार आपण नंतर घेऊ. तर हा जो पोर्शन आहे ना, अशा प्रकारे आपण आपल्या थर्ड आयला ऍक्टिव्हेट करू शकतो.
तर आता आपण आपल्या मेडिटेशनला सुरुवात करू. चला, हळूहळू 10-12 लोक आलेले आहेत. वाढले. सर्वांनी रेडी व्हा. रिलॅक्स. शांत स्थिर बसा. सैल मांडी घाला. मांडीवर दोन्ही हात ठेवा. मोरे सर, जेव्हा मी आंजोडी करा म्हणतो, हा, तुमचा एनर्जी बॉल जर एवढा मोठा आहे तोपर्यंत ठीक आहे. है ना? समजा नाही तर मग तुम्ही असं करू शकता. ओके. हा, तुम्हाला जर बॉलच एवढा मोठा फील होत असेल तर मग ठीक आहे. तुम्ही असा बॉल पकडून आहे. ओके. ठीक. पण जर आंजोडी म्हटलं तर असं. आणि याच्यामध्ये तुम्हाला तो बॉल फील करायचा आहे की आपल्या हातामध्ये काहीतरी आपण ठेवलं आहे. है ना? अन्यथा घेऊ नका. मोठा बॉल असेल तुमचा एनर्जीचा तर ठीक आहे, असंही चालेल. ओके. ताठ सरळ बसा. रिलॅक्स. सैल मांडी करा. पाठीचा कणा ताठ. कंबर सरळ. मान सरळ. मान थोडीशी हलकी वर. मानेवर आणि खांदे पूर्णपणे रिलॅक्स. लांब खोल श्वास घ्या. श्वास घेताना डिवाइन व्हाईट लाईट तुमच्या आतमध्ये जात आहे आणि श्वास सोडताना सगळी नकारात्मकता रिलीज होत आहे. डिवाइन व्हाईट लाईट तुमच्या आतमध्ये जात आहे. श्वास सोडताना एक ब्लॅक एनर्जी बाहेर निघत आहे आणि अग्नीमध्ये प्रवेश होऊन ते बर्नआउट होत आहे आणि वॉशआउट होत आहे आणि कन्वर्ट होत आहे पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये. श्वास घ्या. लांब श्वास घ्या. श्वास घेताना व्हाईट लाईट तुमच्या आतमध्ये जात आहे. श्वास सोडताना नकारात्मकता बाहेर पडत आहे. आय इन्व्हाइट डिवाइन गॉड अँड गॉडेसेस, डिवाइन मास्टर, डिवाइन गुरु, ascendant master, spirit guide, divine beings, divine angels, elemental angels, earth angels, elemental angels, earth angels, आपले गार्डियन एंजल्स, आर्क एंजल्स, आर्क एंजल एरियल, यूरियल, राफेल, गैब्रियल, सैमुअल, हेनियल, आर्क एंजल जोफेल, माइकल, मेटाट्रॉन, जेरेमिल, झेडकिल, रेजियल, रॅगवेल, इज़राइल, and Sandalphon. All 15 archangels I invite you. My divine guardian angels, two little cute guardian angels, please come. I invite you. Stand behind me, touch my shoulders, and give me strength and courage. O divine masters, हे दिव्य गुरु, तुम्ही या आणि मला आशीर्वाद द्या. माझ्या दोन्ही माझ्या डोक्यावर तुमचे दोन्ही हात ठेवून तुमची दिव्य ऊर्जा माझ्या शरीरामध्ये प्रवेश करा. माझा सहस्त्रार चक्र ओपन करा, जेणेकरून मी ब्रह्मांडीय दिव्य ज्ञान, दिव्य शक्ती, दिव्य ऊर्जा रिसीव्ह करू शकलो पाहिजे. I invite Earth Angel, a divine master, divine person who live like an angels, guide and support. O divine master, Earth Angel, please come, bless me, guide me in this meditation. I invite all angels, all type of angels, thousands and thousands of angels. तुम्ही सर्वजण या. हजारोच्या संख्येने माझ्या जवळ या. ह्या रूम मध्ये आणि कोपऱ्यात एका एका जागेवर तुम्ही तुमची प्लेसमेंट घ्या आणि मला डिवाइन लव आणि लाईटने ब्लेस करा. शावर करा डिवाइन एनर्जी, युनिव्हर्सल एनर्जी, मदर नेचर एनर्जी, डिवाइन एंजेलिक रेकी एनर्जीचा वर्षाव करा. मला ब्लेस करा, हील करा, सिक्युअर करा, स्ट्रेंथ आणि करेज द्या, विजडम द्या, नॉलेज द्या, इनफायनाइट अबंडन्स द्या, जॉब बिझनेसचे ऑपॉर्च्युनिटीज द्या. माझी मदत करा.
आय गिव्ह यू फुल परमिशन. हेल्प मी. लांब खोल श्वास घ्या. फील करा. सर्व एनर्जीज तुमच्या जवळ आहे. ओके. वन्स अगेन, व्हेरी वार्म वेलकम बॅक टू युअर कॉन्शियसनेस. थँक्यू सर. राजेश सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. खूप छान वाटलं आज. आज सर्व चक्राचे कलर्स आणि एनर्जी हळूहळू फ्लो होताना वाटत होतं. हां. आणि व्हायब्रेशन आज जास्त वाढत होते. प्रत्येक वा. चक्रावर व्हायब्रेशन म्हणजे चांगले झाले. हां. थँक्यू सर. ब्लेस यू सर, ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. सोनी सर. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर, बहुत दिनों से सर। सर बात नहीं हुई. हाँ हाँ सर, हाँ एक्चुअली एक इशू हुआ था, वर्टिगो एक प्रॉब्लम फेस कर रहा था जिसकी वजह से चक्कर वगैरह आ रहे थे सर। अरे. इम्बैलेंस रहता था, वॉकिंग वॉकिंग का इशू हो रहा था। तो अभी जैसे कल से अच्छा लगा तो फिर ज्वाइन किया फिर मैंने कल से। और अभी बहुत अच्छी ओके. फीलिंग है। हाँ बहुत अच्छी फीलिंग आ रही है। पूरे वेल डिफाइंड कलर्स दिखते हैं, चक्र एक्टिवेटेड लगता है, एनर्जी बहुत फील होती है। फोकस कर पाता हूँ, जो आप जितने भी अफर्मेशंस बोलते हैं उस पर मैं पूरा अच्छे से फोकस कर पा रहा हूँ। मजा आ रहा है सर, बहुत ही बढ़िया। हाँ सर। थैंक यू सर, थैंक यू। लॉट्स ऑफ ब्लेसिंग सर, लॉट्स ऑफ थैंक यू, ब्लेसिंग्स. थैंक यू सर, थैंक यू। विक्की सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग सर. सर आजचं मेडिटेशन पण फार छान होतं. मी म्हणजे आज कम्प्लीट मेडिटेशन अटेंड केलं आपलं. हम्म. कुठे हे नाही झालं. पण आजचा एक्सपिरियन्स सर खूप छान होता माझा. मला सर म्हणजे एकदम अचानक आहे की नाही, फ्रॉम अनाहत चक्र म्हणा, हो अनाहतच्या पहिले हम्म. मणिपूर मणिपूर चक्रापासून ना मी एकदम माहित नाही मला की नाही, मी वारंवार आहे की नाही हिमालयात का बरं पोहोचतो तर समजत नाही मला. आणि हिमालयामध्ये अ, ते बर्फाच्छादित जो प्रदेश असतो ना, तिथे मी वॉक करत असतो आणि माहीत नाही कोणासोबत वॉक करतो. पण नंतर एका गुफेमध्ये जातो. गुफेमध्ये खूप डिव्हाइन लाईट दिसतो मला. अ, नम म्हणजे इतकं छान वाटतं तिथे, की मग तिकडनं असं परत डायरेक्ट ब्रह्मांडासोबत म्हणजे जिथे पूर्ण नुसतं कॉस्मिक एनर्जी दिसते तेच दिसतं मला. जेव्हा आपण इथे पोहोचलो होतो अनाहत, अनाहत नंतर वरती विशुद्धी चक्र, विशुद्धी चक्राच्या वेळेस तर मला कंप्लीट ब्लू मध्ये एक कॉस्मिक एनर्जी अशी, जसं सूर्याची एनर्जी कशी अशी हे होते, एक्सपांड होते, कमी होते, एक्सपांड होते, कमी होते, ते दिसायला लागलं आणि खूप मजा येत होती मला. म्हणजे ना एकदम, मग त्याच्यानंतर टिमटिमाते तारे त्याच्या साईडला येणं सुरू झाले. ते एक काहीतरी वेगळाच एक्सपिरियन्स होता तर तो. आणि मग मी हळू जेव्हा मी असा डोळा हे केला, तर मला मी जे फोटो तुम्हाला पाठवला होता, त्या माताची फोटो माझ्या एकदम समोर आली आणि बहुतेक आज बोलवत असेल वाटते मला. होय. तर मी आज जाऊन त्यांची भेट घेईल, असं माझी इच्छा आहे. जे वाटलं सर ते सांगितलं मी तुम्हाला. पूर्ण म्हणजे आज वेगळा एक्सपिरियन्स होता माझा. सर. जमलं तर हॅलो. ह्यावर सेशन घेईल तुमच्या सोबत एखादं. जर वारंवार कंटिन्यू अनुभव येत आहे तर, किंवा मग तुम्ही काय करा सर, एखाद्या वेळेस वेळ काढून हे सेवन चक्र मेडिटेशन आहे ना, हे स्वतःच्या व्हॉइस मध्ये करा. ओके. मागे एक प्लेन बॅकग्राऊंड म्युझिक घेऊन घ्या, कोणती पण एखादा तानपुरा वगैरे. हा हा. अं, चांगले 1-2 तासाची म्युझिक असू द्या. येस येस. आणि एक एक चक्र आहे ना, जोपर्यंत तुम्ही पुरे थकत नाही तोपर्यंत घेऊन चाला, म्हणजे 10 मिनिट 15 मिनिट अशा लेवलवर.
ओके ओके. एक चक्र झालं की दुसरं, हा. त्यालाही तसंच 10-15 मिनिट लंब ओढा. हम्म. म्हणजे यामध्ये काय होईल की तुम्हाला जर असा अनुभव येणे सुरू झाला, तर तुमच्याकडे वेळ राहील त्या रिदम मध्ये जाण्यासाठी. बरोबर सर. हा. आणि जेव्हा मग तुम्ही, कसं होते ना, इथे 2-4 मिनिटानंतर चक्र चेंज होत आहे. राईट राईट. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. हा हा. तर जर तुम्ही लंबा वेळ जर याला घेतलं, हम्म. तर त्यावेळेस जर हे गोष्टी सुरू झाल्या पुन्हा सेम तुम्हाला जर इंट्युशन सुरू झाले, तर त्यावेळेस वेळ असल्या कारणाने आपण बोलू शकतो. तुम्ही रिक्वेस्ट टाकू शकता की तुम्ही कोण आहे, हम्म. मी कुठे आहे, हम्म. हे प्लेस कोणतं आहे, हम्म. माझे गार्डियन एंजल्स तुम्ही जर माझ्या सोबत असाल तर मला गाईड करा. हम्म. डिवाइन मास्टर तुम्ही मला गाईड करा. हम्म. ह्या जागेचं नाव सांगा, ह्या गुफेचं नाव सांगा, हम्म. इथे हा लाईट कोणाचा आहे. तर असे प्रश्न विचारून सोडून द्यायचे असते. हम्म. पुन्हा चॅन्टिंग मध्ये लागायचं. पुन्हा वाटलं हम्म. तर पुन्हा बोलायचं, नाही तर चॅन्टिंग करत राहायची. आणि जेव्हा आपण झोपतो, हम्म. तर हे मेडिटेशन कसं करायचं असते, ऍक्च्युली हे प्रोसेस रात्रीच्या वेळेस करणे आवश्यक आहे, किंवा मग दुपारी जिथे तुम्ही झोपू शकता आणि नो डिस्टर्ब झोप असली पाहिजे. की अर्धा एक तास तुम्ही हे मेडिटेशन केलं, हे कमांड टाकल्या, प्रश्न विचारले, आणि त्या याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आता मी बसू पण नाही शकत, आता मला डायरेक्ट झोपलंच पाहिजे, असं जेव्हा आभास होणं सुरू होऊन जाते, बस त्याच वेळेस झोपून जाणे असते. तर आपण ऑलरेडी त्या व्हायब्रेशन मध्ये असतो, ऑलरेडी आपण प्रश्न टाकला असते, आणि डीप मध्ये आपण आपली झोप चालली जाते. हम्म. तो जो लुसिड ड्रीम जे म्हटलं ना, हम्म. लुसिड ड्रीम मध्ये पोहोचण्याचा हा रस्ता आहे. अशा प्रकारे आपण त्या लुसिड ड्रीमच्या एरियामध्ये एंट्री मारतो. आणि जसं आपण ते त्यांच्या एरियात गेलं, की हम्म. स्वप्नाच्या थ्रू म्हणा, किंवा मग गायडन्सच्या थ्रू, एखादा व्हॉइसच्या थ्रू सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळून जाते. एकाच दिवशी मिळते असं नाही आहे. हम्म. कंटिन्यू करत 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 तुमचे जे कोणी स्पिरिट गाईड असेल, मास्टर असेल, एंजल्स असतील, गार्डियन एंजल्स, तेच तुम्हाला रस्ता दाखवतील, तेच तुम्हाला नॉलेज देईल. पण त्या मोमेंट मध्ये कसं आहे, तुम्ही उत्तराचं कसं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. हम्म. तर त्याची ते प्रोसेस असते. तुम्ही लॉंग मेडिटेशन ओढाचं ओढाचं ओढाचं, प्रश्न टाकायचा आणि झोपून जायचं. राईट राईट. बेस्ट असते रात्र, कारण की 5-6 घंटे भेटून जाते, हम्म. है ना. आणि जर तुमच्याकडे वेळ आहे, मेडिटेशन नंतर तुम्हाला तास 2 तास कोणी डिस्टर्ब करणार नाही, तरी चालते. अशा प्रकारे करून पहा कधी, मे बी आन्सर भेटून जाईल. आजच करेल सर मी. ठीक आहे. एका दिवशी नसते भेटत बरं आन्सर. नाही पण आजपासून सुरू तर करू शकतो ना सर. हा, सुरू करू शकता. आणि रात्री झोपताना 10 मिनिट थोडस डीप मेडिटेशन मध्ये जाऊन हे प्रश्न टाकायचे आणि झोपून जायचं. ते रात्रभर त्याचा आन्सर मिळणे सुरू होऊन जाते, कुठून ना कुठून शोधून आन्सर भेटून जाईल. ब्लेस यू सर. हा, आणखी कोणी? गुड मॉर्निंग दादा. निंबाडकर सर, गुड मॉर्निंग सर. नमस्कार, गुड मॉर्निंग. छान मेडिटेशन होऊन राहिलं. काल तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वेळेस दत्तगुरूंचं आणि धन्वंतरींचं आवाहन करणं सुरू असतं. आणि आज साधारणतः अनाहत चक्रापासून जेव्हा आपण एक मूलाधार आणि स्वाधिष्ठान चक्रावर थोडस डिस्टर्बन्स होऊन राहिलं होतं, मन इकडे तिकडे चाललं होतं, परंतु मणिपूर चक्रापासून कॉन्सन्ट्रेट झालं. आणि अनाहत चक्रानंतर जेव्हा हातात ते क्रिस्टल घेऊन प्रत्येक ठिकाणी मी ते टच करून राहिलो होतो, हम्म. तर तिथे आजूबाजूला मला अशी गरमी फील होऊन राहिली होती. मला असं वाटलं की अच्छा. आपलं शरीर गरम झालं का, म्हणून मी ते क्रिस्टल बाजूला ठेवून हात लावून पाहिलं. तिथे जागा अगदी थंडगार होती, परंतु त्याच्या आजूबाजूला मला असं पूर्ण गरम फील अच्छा. होतं. जवळपास 2 ते 3 इंचाचा तो भाग जो असेल, तर असं वाटत हा होतं हा. की गरम हवा तिथे येऊन राहिली होती. तसंच तो पुन्हा विशुद्धी चक्रावर किंवा वरपर्यंत आणि सहस्रार चक्रावर ते ठेवल्यानंतर मग पूर्ण ती जे गरमी फील होती,
ती सर्व मग विसर्जित होऊन गेली जेव्हा आपण सर्व हे करतो. हा. मग नंतर पूर्ण रिलीज झालं, शांत वाटलं. पण एकदम छान मोकळं वाटून राहिलं, शरीर हलकं हलकं वाटते. काही जे मधात थोडेसे थंडीमुळे थोडासा आकडावा वगैरे येतो, काल परवापासून अजिबात जाणवत हम्म. नाहीये. मांडी घालून बसलो एकदा की काही असं वाटत नाही बा मांडी बदलावं किंवा काही करा. एक छान फील होऊन राहिलेलं आहे, छान अनुभव येऊन राहिलेले आहेत. थँक्यू, 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 थँक्यू एव्हरीवन. थँक्यू गॉड, थँक्यू ऑल डिवाइन. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. लॉट्स ऑफ लव अँड ब्लेस यू ग्रॅटिट्यूड. सर. लॉट्स ऑफ ब्लेसिंग सर. ब्लेस यू. आणखी कोणी कोणाला बोलायचं आहे? गुड गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. आजचं मेडिटेशन फार छान झालं. म्हणजे प्रत्येक चक्रावर असं व्हायब्रेशन मला म्हणजे जाणवलं. आणि जे आपले लाईट्स होते पुन्हा व्हाईट लाईट, ग्रीन लाईट, हम्म. आणि जे 10 फुटापर्यंत जे आपलं जेवढे पण लाईट आहे तिथपर्यंत असं कंपन जात आहे असं इमॅजिन झालं. आणि मग मी हळूहळू वर जात आहे असं म्हणजे गॅलेक्सी मध्ये वा. गेल्यासारखं मला. गॅलेक्सी मध्ये हा. गेली तिथे होती. मग जेव्हा थोडा काही असं अटकते तर वापस येते. मग पुन्हा अजून जोरात चॅन्टिंग केल्यावर पुन्हा वापस गॅलेक्सी मध्ये गेल्यासारखं वाटलं. इट्स ऑसम होतं, छान. आणि मम्मीचा आवाज आणि माझा आवाज आणि ते असं पॉवरफुल असं मेडिटेशन झालं. थँक्यू, थँक्यू सो मच. छान होता आजचा एक्सपिरियन्स. ब्लेस यू. आईने केलं आहे ना सोबत? हो, छान आहे. सोबत आहे. स्वादिष्टांत चक्र. बढिया. काही बोलत आहे का? आवाज आला नाही एक. अच्छा, ठीक. ब्लेस यू. त्यांना स्वादिष्टांत लॉट्स ऑफ ब्लेसिंग. चक्रवर थोडस. हा हा हा. नमस्कार, नमस्कार सर. नमस्कार. मला स्वाधिष्ठान चक्रावर असं खूप प्रकाश जाणवलं चारे अच्छा. भोवताल. आणि मग नंतर काय म्हणतात त्याला, मणिपूर चक्रावर आणखी थोडस अंधार सारखं वाटलं तिकडे. आणि नंतर हम्म. आणखी मी चॅन्टिंग करत राहते. तर सहस्त्र चक्रवर अजून हे काय म्हणतात त्याला, पूर्ण प्रकाशमय असं वाटलं थोडस. अच्छा 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 होईल अच्छा. चांगलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी प्रकाश झाला ना ते चक्र आपले थोडे क्लीन आहे जागृत, क्लीन आहे. है ना. हो, सहस्त्र चक्र आणि असं जिथे पूर्ण हा, प्रकाशमय. बरोबर. आणि जिथे थोडंसं अंधार सारखं किंवा काही अलग विचार किंवा हा 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 विसरून हा गेल्यासारखी भावना येते, समजा ते तिथं हा ब्लॉक आहे, तिथे आपल्याला आणखी हा लक्ष देण्याची गरज आहे. हा. मणिपूर ते चक्रावर होतेच. एकदम. हम्म. हा, होईल होईल, हळूहळू होईल. हो. आता याचं रिझन एवढं राहू शकते की तुम्हाला पोटाचा त्रास, कॉन्स्टिपेशन, काही हा गॅस, ढेकर येणे, हा 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 जळजळ होणे, ऍसिडिटी होणे, हा 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 हे जर प्रकार असेल हा तर, किंवा पोटात नाभी सरकणे, गाठ जाणे म्हणतो ना आपण, हो सर. असले प्रकार असं जर वारंवार होत असेल तर समजायचं की आपलं मणिपूर चक्रमध्ये गडबड आहे. हा हा. समजा नाही बाकी तर मग दुसरी कोणती तरी एनर्जी असेल मग. हा हो हो. असे विचार एकदम वेगळे येतात ना, त्यामुळे तसं मला मला जाणवते थोडस एकदम हा, ते होईल वेगळे. होईल. त्यामुळे ते एकदम प्रकाश स्वादिष्ट चक्रावर पूर्ण प्रकाशमय, पूर्ण लाईट लाईट. आणि एकदम मणिपूर चक्रावर एकदम अंधार एकदम होऊन गेला. म्हणजे हा, ते विचार एकदम. हा, ते आता हळूहळू तुम्ही सोबत राहाल ना तर समजन की सगळ्या गोष्टी काय आहे म्हणून. हा. येस सर. थँक्यू सर, थँक्यू ते सर. काही ना काही प्रॉब्लेमच असते, ते होईल हो. क्लिअर. फक्त कंटिन्यू करा बस. येस सर. थँक्यू, थँक्यू थँक्यू सो सर. लॉट्स ऑफ मच. ब्लेसिंग. छान वाटलं आई सोबत करून राहिल्या. ब्लेस यू. तुमच्या आशीर्वाद नाही. चला, चांगला आहे. मोरे सर, चला एंड करू आपण आता गुड मॉर्निंग सेशन. सर. गुड मॉर्निंग सर्व. सर्व गुड आपले आपले मॉर्निंग. अनुभव शेअर केलेले इथं. हा आणि बऱ्यापैकी प्रत्येकाला अनुभव चांगले इथं चालले तर. तर मला बी आजचं थोडं, काल तुमच्याशी टॉकिंग केली थोडं नाही का, थोडं एनर्जी बरीपैकी फील झाली, क्वालिटी फील झाली. हा. आणि मेडिटेशन स्ट्रॉंग झालं आजचं. वा. सर्व म्हणजे गरम झालं हातपाय नाही का, पूर्ण शरीर नाही का. हा हा. ते ज्यावेळेस इथून आपण मणिपूर चक्रपासून नाही का, थोडं मग हम्म, मी हम्म. याच्यात गेलो मग
ध्यानात गेलो बऱ्यापैकी. चला, वा. थँक्यू सर. ब्लेस यू सर. आणि लॉट्स ऑफ ब्लेसिंग. आता मी थोडं सूर्यनमस्कार करू लागलो. मग आता 5 मिनिटासाठी नाही का. हो हो. सूर्याचं दर्शन घेऊ लागलो. आपण इथं सूर्यदर्शन आहे तिथं हा, पाठीमागे. छान आहे सर. ब्लेस यू. दिसायलं? हं. हा, मस्त सुंदर आहे. गच्चीवरून दिसतं सर्व. बरोबर. पूर्ण वावर हे आपलंच पदार्थ म्हणावं लागणार ते. पूर्ण वावरची आजूबाजूला फुल वावर वावर इज आहे का आवर. पॉवर आहे? हो, फुल वावर इज आवर, है की नाही. हा. आपण एक आश्रम तयार करून घेऊ मोरे सर तिथे. इथं नाही जमणार सर, आपल्या गावाकडे जमणार. इथं इथं खूप महाग आहे आश्रम. इथं म्हणजे चंद्रपूर आहे. इथं 4,500 रुपये स्क्वेअर फूट आहे. या एरियामध्ये राहतो मी, ज्या एरियात राहतो ना, 4,500-5,000 रुपये अच्छा स्क्वेअर फूट अच्छा. आहे. बरं. ठीक आहे. पण इमॅजिन करायला काय अडचण नाही. नाही नाही, बिलकुल करायचं सर. होईल सर, ठीक होईल आहे. होईल. चालेल चालेल. ब्लेस यू. थँक्यू सर. आणखी कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकता, नाही तर सेशन क्लोज करू. हाँ सर, अमित सर, हाँ बोलिए सर. सुमित। हाँ सर, एक सूराबर्डी करके एक जगह है सर अपनी इधर, हाँ 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 आपको हाँ आइडिया होगा हाँ हाँ तो वहां पर एक मेडिटेशन का अरेंज करते हैं, सब लोग मिलते हैं हाँ, कर सकते ना वहाँ वहां पे, पर, क्योंकि मतलब वो वहाँ भी पे। है ना अपने, मतलब शंकर भगवान है, और मतलब पूरा पहाड़ पहाड़ के ऊपर हाँ, शंकर वो तो भगवान है, है उनकी सब कुछ वहाँ फैमिली। पे। लेकिन वहाँ पे ऐसे बैठने की ऐसे जगह है क्या, विद नो डिस्टर्ब वाली? देखिए सर, आश्रम भी है वहां पे, हम्म। जो मतलब गुरु भाई लोग हैं, मतलब तो वहां पे हाँ आश्रम हाँ, आश्रम भी है इस तरफ लेफ्ट साइड में। बाकी फिर बिल्कुल। अगर बैठना है तो सामने फ्रंट में बैठ सकते हैं, या फिर अंदर में, फिर जहाँ पे पिंडी है, मतलब अपने ज्योतिर्लिंग जो है हम्म। बने हुए गुफा में, हाँ हाँ वहां पे लेकिन फिर पूजा अभिषेक वगैरह होता है जनरली। हाँ, तो वही तो मतलब, नो डिस्टर्ब अगर जगह रही तो देखेंगे, मैदान में वगैरह करेंगे कहीं पे। हाँ, जैसे अभी हम सब कैलाश कैलाश मानसरोवर के बारे में सोचते हैं, अपने दर्शन वहीं पे होते हैं, तो वो तो हाँ हाँ साक्षात हमारे फ्रंट में रहेंगे, तो वहां पे हम उनके सामने भी बैठ के भी कर सकते हैं, हाँ, ठीक है सर, करेंगे, ऐसी प्लानिंग करेंगे। है ना। बिल्कुल सर। चला ठीक आहे, मग आता आपण सेशन क्लोज करू. थैंक यू सर, थैंक यू, थैंक यू ऑल, ओके. थैंक यू। ब्लेस यू ऑल. थँक्यू. लॉट्स ऑफ लव अँड ग्रॅटिट्यूड. थँक्यू ऑल. Lots of love ऑलवेज and ऑलवेज gratitude to ब्लेस यू. all the teams and the spiritual leaders. ब्लेस यू सर. Bless you. Thank you, sir. Bless you, all of you. Lots of blessings, lots of love, lots of gratitude.